आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। काही दिवसांपूर्वीच अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील व काँग्रेसमधील इतर काही माजी नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला। या प्रवेशानंतर अंबरनाथ शहरात काँग्रेस पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या शिफारसीनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी कृष्णा रसाळ पाटील यांची अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। या संबंधीचे नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या हस्ते कृष्णा रसाळ पाटील यांना सुपूर्द करण्यात आले। यावेळी त्यांच्यासह भाजपच्या माजी नगरसेविका आणि बांधकाम समिती सभापती करुणा रसाळ पाटील तसेच भाजप युवा मोर्चाचे पूर्वकडील शहराध्यक्ष रोहन रसाळ पाटील यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांच्या नेतृत्वामुळे अंबरनाथ शहरात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा बळकटी घेईल हा विश्वास वरिष्ठांनी व्यक्त केलाय आणि या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी आपण देखील पक्षासाठी तन मन धन अर्पण करून काम करणार असल्याचे यावेळी कृष्णा रसाळ पाटील यांनी सांगितले। तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार कार्याला प्राधान्य देणार असून निवडणुकीनंतर पक्षांच्या वरिष्ठांशी चर्चा करून शहरात पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील पाटील यांनी यावेळी सांगितले। मी 1993 पासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो आणि मी वार्ड स्तरावर सुद्धा काम केलेलं आहे। वार्डाचा सरचिटणीस, वार्डाचा अध्यक्ष, शहरचा युवा मोर्चापासून तर मी शहर अध्यक्षपर्यंत झेप मारलेली होती। त्यानंतर कल्याण जिल्ह्याचं पण मी पद भूषवलेलं आहे। त्यानंतर ठाणे जिल्हा ग्रामीणचं पण पद मी भूषवलेलं आहे। त्यामुळे संघटन कसं चालवायचं याचा मला पूर्णपणे अनुभव आहे आणि माझ्यावर जी जबाबदारी माननीय जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगेंनी दिलेली आहे त्यासाठी मी 100% माझं योगदान राहील। जे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते अंबरनाथ शहरामध्ये आहेत आणि वरिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांची सर्वात पहिले मी त्यांच्याबरोबर चाय पे चर्चा करणार आहे आणि त्यांची गाठीभेटी घेऊन त्यांचं योग्य मार्गदर्शन करून आणि मी संघटनेचा कामाची बांधणी करणार आहे आणि त्यानंतर माझ्या टीमचं एक मोठा मेळावा घेऊन मी माझी टीम घोषित करणार आहे। काही नगरसेवक गेले पण सर्वच नगरसेवक गेले नाही, जसं ते तुमच्या मीडिया माध्यमातून दिसले की सगळे नगरसेवक गेले, तर काही नगरसेवक आमच्याकडेच अजून आहेत आणि कार्यकर्ते तिथेच आहेत, मतदार पण आमचा तिथेच आहे आणि तो मतदार आम्ही कसं परिवर्तित होईल आमच्या ह्या लोकसभेला तसे आम्ही त्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न चालू आहे। माननीय दरेकर मॅडमची जी सभा झाली सुषमा अंधारे यांची, तर ती सभा पण आमची जोरात झालेली आहे आणि येणाऱ्या या 2-3 दिवसाची रूपरेषा आम्ही उरलेली जी भाग आहे त्या भागातून आम्ही रॅली काढणार आहे आणि सगळे आमचे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत सगळे ॲक्टिव्ह झालेले असतील असं आम्ही सगळ्यांना सूचित करतो। BN न्यूज अंबरनाथ। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।